सुजन हो नमस्कार। आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचं तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। एकदा एका मोठ्या जहाजाच्या इंजिन मध्ये खूप मोठा बिघाड होतो, त्यामुळे ते जहाज बंद पडतं। स्वाभाविकच जहाजावरच्या अभियंत्यांची तंत्रज्ञांची एक टीम तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते। पण खूप प्रयत्न करूनही या वेळेला तो बिघाड दूर करणं हे कोणाला शक्य होत नाही। शेवटी कोणीतरी या क्षेत्रामधल्या अनुभवी अशा मेकॅनिकल इंजिनियरचं नाव त्या जहाजाच्या मालकाला सुचवतो आणि त्याप्रमाणे त्या जहाजाचा मालक मग त्या अनुभवी मेकॅनिकल इंजिनियरला तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवतो। तो अनुभवी मेकॅनिकल इंजिनियर त्या ठिकाणी पोहोचतो आणि मग संपूर्ण इंजिनचं तो निरीक्षण करतो। वरपासून खालपर्यंत ते इंजिन निहाळतो आणि पूर्णपणे तो सगळीकडून तपासतो। त्यानंतर तो इंजिनियर आपल्या बॅगेमधनं एक हातोडा काढतो आणि हलकेच त्या इंजिनाच्या एका विशिष्ट भागावरती 1 ते 2 वेळा टॅप करतो। त्यानंतर मग तो इंजिनियर ते इंजिन सुरू करण्यासाठी सांगतो आणि काय आश्चर्य, पुढच्या क्षणी ते इंजिन सुरूही होतं। जहाजाच्या मालकाला मोठा आनंद होतो। इंजिन दुरुस्त करण्याची फी किती झाली म्हणून तो त्या इंजिनियरला विचारतो। त्यावेळेला इंजिनियर उत्तर देतो की इंजिन दुरुस्त करण्याची फी ही एकूण $1000 झालेली आहे। जहाजाच्या मालकाला मोठं आश्चर्य वाटतं, एवढ्याशा कामाचे $1000 कसे? तो त्या इंजिनियरला विचारतो की तू इथं आल्यानंतर फारसं काहीच केलं नाहीस, एकदा फक्त त्या इंजिनचं व्यवस्थित सगळीकडनं निरीक्षण केलंस आणि हातोड्यानं मात्र 2 वेळा फक्त टॅप केलंस, मग एवढ्याशा गोष्टीचे $1000 कसे काय झाले बरं? मला या खर्चाचा तपशील देऊ शकशील का? त्यावरती मग तो मेकॅनिकल इंजिनियर एका कागदावरती तपशील लिहून त्या जहाजाच्या मालकाकडे देतो। त्या कागदावरती लिहिलेलं असतं की या जहाजाच्या इंजिनवरती 2 वेळा टॅप करण्याचे $2 आणि कुठे व कसे टॅप करायचं हे शोधून काढण्याचे $998। मग तो इंजिनियर त्या जहाजाच्या मालकाला सांगतो की मी इथं येऊन फक्त तुम्हाला 30 मिनिटाचा माझा वेळ दिलाय असं तुम्हाला वाटत असेल, पण मी केवळ आणि केवळ फक्त 30 मिनिटाचाच वेळ दिलेला नाहीये, तर त्या 30 मिनिटांमध्ये माझी गेल्या 30 वर्षाची मेहनत, परिश्रम, कष्ट आणि गेल्या 30 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। ही फी केवळ माझ्या हातोड्यानं त्या इंजिनाच्या एका विशिष्ट भागावरती 2 वेळा टॅप करण्याची नाहीये, तर त्या इंजिनावरती नेमक्या कोणत्या भागामध्ये ते टॅप केलं पाहिजे याच्यासाठी जो मी 30 वर्षाचा अनुभव कमवलेला आहे त्याची ही फी आहे। जहाजाच्या मालकाला हे त्या इंजिनियरचं उत्तर पटलं आणि त्यानं हसत हसत त्या इंजिनियरला त्याची $1000 फी देऊन टाकली। छोटीशी गोष्ट पण खूप काही सांगून जाते। एखाद्यामध्ये असलेल्या कौशल्याची आपण नेहमीच कदर केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, कारण त्यामागे त्याची कित्येक वर्षाची मेहनत, त्याचे कित्येक वर्षाचे परिश्रम, कष्ट आणि कित्येक वर्षाचे अनुभव सुद्धा असतात। रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।